आज आपण एक व्हिडिओ बघणार आहे ज्यामध्ये एक वन विभागीय महिला कर्मचारी ही रणरागिणी या ठिकाणी गरजलेली कारणीभूत आहे. त्याला तुम्ही थपवायला निघालाय. पालकमंत्र्यांची फार मोठी चूक आहे मॅडम. मी माफी मागणार नाही, पण पालकमंत्र्यांनी त्यांची ही चूक पदरात घ्यावी. मला मीडियाशी घेणं नाही मॅडम. मला सस्पेंड केलं. मी मारूचे गाड्या उपसील. मी माती काम करेन, म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून येणार नाही. मला सस्पेंड करायचं. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस. पालकमंत्री येतात, ध्वजारोहण करतात, परंतु पालकमंत्री ज्या पदावर कार्यरत आहे ते पद ज्या संविधानाने त्यांना दिलंय त्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं पालकमंत्री विसरत आहे. ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि कुठंतरी या गोष्टीची खंत वाटते. या ठिकाणी एका वन विभागात कार्यरत असलेल्या महिलेने माधवी जाधव यांनी आवाज उठवला, तर त्यांना तिथल्या प्रशासनाने अटक करण्यास सांगितले. कारण काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर किती प्रेम असावं, त्यांच्या विचारांवर किती चालावं या महिलांच्या बोलण्यातून, आज जी महिलांनी आवाज उठवला त्याच्या बोलण्यातून कळते. अब बेटा राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. हे सगळे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मिळवून दिलेले आणि पूर्ण देश त्यांच्या संविधानावर चालतोय. तरी ही आजची जी घटना झाली ही अत्यंत दुःखनीय घटना आहे, जिथे पालकमंत्री अक्षरशः चुकलेले. अशा या वन विभागीय कर्मचाऱ्याला मानाचा सल्यूट आणि त्यांच्या धाडसाला सलाम. सगळ्यांना क्रांतिकारी जय हिंद.